प्रजासत्ताक दिनाच्या भरसभेत घरकुलाच्या मागणीसाठी लाभार्थ्याने ग्रामसेवकाला मारहाण केली, याचा निषेध ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे। या संदर्भात त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। प्रजासत्ताक दिनाच्या भरसभेत ही मारहाण करण्यात आली असता खुर्चीवर ठेवलेल्या थोर पुरुषांच्या प्रतिमा देखील खाली पडल्या, त्यामुळे त्यांचा अपमान झाला। मी काल ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर ग्रामसभेची तयारी करत असताना ऑफिसमध्ये मी ग्रामपंचायत कर्मचारी व मी बसलेलो असताना अचानक तेथील रहिवासी असलेले गुणवंत तुळशीराम मानकर यांनी येऊन माझ्या घरकुलाचे काय झाले, माझ्या शौचालयाचे काय झाले याबद्दल विचारणा करून माझ्यासोबत वादविवाद केला आणि त्यांना मी सदैव माहिती ग्रामसभेत देतो असे सांगितले असताना सुद्धा त्यांनी मला तेथील खुर्ची उचलून फेकून मारली व त्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी निघून गेलो। आपलं पूर्ण नाव काय सर? रमेश सुखदेव उईके, सचिव म्हणून मी ग्रामपंचायत जुल्ली खरेदीचा कार्यरत आहे। ग्रामपंचायत चिंचोली पंचायत समिती अंजनगाव सुरजी येथे काल दिनांक 26/1/2020 ला ग्रामपंचायतमध्ये आमचे ग्रामसेवक रमेशजी उईके हजर असताना त्या गावातील एक नागरिक यांनी जो काही त्याच्यावर हल्ला केला, त्या भ्याड हल्ल्याचा जिल्हा युनियनतर्फे मी ग्रामसेवक युनियनचा जिल्हा अध्यक्ष म्हणून जाहीर निषेध करतो आणि अशा प्रकारचे भ्याड हल्ले जर होत असेल ग्रामसेवकावर तर त्या ग्रामसेवक संवर्गाला ग्रामीण भागामध्ये काम करणं एकदम अशक्य होऊन जाईल आणि प्रशासनाने त्याची तीव्र दखल घ्यावी। याकरता उद्यापासून आम्ही पूर्ण पंचायत समिती स्तरावर तीव्र निषेध आणि धरणे कार्यक्रम आयोजित करणार आहे आणि त्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे हल्ले होत राहिले तर मग मोठ्या प्रमाणात आंदोलन आम्हाला ग्रामसेवक युनियनला नाईलाजाने करावं लागेल आणि मग हे मात्र याला सर्व प्रशासन जबाबदार राहील। धन्यवाद। लाभार्थ्यानं इतका आक्रमक का व्हावं ही विचार करण्यासारखी बाब आहे। काल जी घटना घडली, श्रीमान रमेशराव उईके आमचे ग्रामसेवक यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला आहे, या हल्ल्यामुळे राज्यामध्ये होत असलेल्या ग्रामसभा आणि प्रत्येक ठिकाणीच ह्या प्रकारचे हल्ले होऊन राहिले। गावातलं छोटं मोठं राजकारण, त्या राजकारणातून ग्रामसेवकाचा बळी होत आहे आणि शासनासोबत आमचं यानंतरचा मागणी राहील। शासनाला विनंती आम्ही करणार आहे, निवेदन मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत। राज्य शासन स्तरावर या ग्रामसभा पूर्णतः राष्ट्रीय सणाच्या दिवशी नसाव्यात, कोणतीही नाही। आतापर्यंत 6 होत्या, त्या 4 आल्या, 4 पैकी एक ग्रामसभा ज्या 26 जानेवारीला घेण्यात यावी असं म्हटलं आहे। यापुढे 26 जानेवारीची सुद्धा ग्रामसभा त्या दिवसाला होऊ नये अशा प्रकारचं निवेदन आम्ही शासनास करणार। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी।